ची पण काळजी घ्या. 3 षटकं 15 मिनिटात काही करून कंप्लीट जर नाही केली तर चौथ्या षटकामध्ये तुमचा आउटफील्डचा एक खेळाडू आतमध्ये टाकला जाईल, म्हणजे 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. 9:54 होत आहेत, म्हणजेच 9:55 ला पहिला चेंडू इथे पडतोय. पंचांचा इथे इशारा येतोय, ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील येत असताना. मॅच ऑन. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक. आकाश अँड कमलेशची जोडी, आई काल भैरवी वालसीन संघाची ही नावाजलेली जोडी. आज वालसीनचे 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि टाळ्यांच्या कडकडामध्ये हा पहिला चेंडू मार्गस्थ. 9:55 ला पहिला चेंडू पडत असताना झेंडे सुद्धा आमच्या इथे लहरू लागलेले आहेत डोलाने. हो 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 हो, काय डिलिव्हरी! पहिला चेंडू गुड लेन्थ टप्पा पडला, खाली राहिला आणि पूर्णपणे चकमा दिला. फलंदाज पाहतच राहिला. श्रीफळाची जबरदस्त धक्का. गुड शॉट फ्रॉम बॉलर इताडे. फिशकिंग. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. जय शंभूराजे. आणि इथे सुरुवात काय जबरदस्त केलेली. अक्षय हम सीधे साधे नाहीये. क्लीन बोल्ड केलं पहिल्या चेंडूवरती. अगदी तगड्या ओपनर बॅट्समनला परतीचा रस्ता दाखवला आणि पहिल्या चेंडूमध्ये इथे दाखवून दिलं की आम्ही सुद्धा लेट आलो परंतु ग्रेट आलो. खूप छान सुरुवात इथे बॉलिंगच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. जानुस इताडे एच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंगचा जो निर्णय घेतला तो पहिल्या चेंडूमध्ये अचूक सिद्ध केलेला आहे. म्हणून रतन टाटा नेहमी म्हणत असतात की म्हणायचे की मैं निर्णय लेने में विश्वास नहीं रखता लेकिन जो निर्णय लेता हूं उसको सही साबित करने में विश्वास रखता हूं. निर्णय कुठला पण असो मित्रांनो, तुम्ही तो सही साबित केला पाहिजे. तुमचा टॉस तुमच्या विपरीत जरी गेला तरी सुद्धा तुम्ही पलटवार केला पाहिजे. समोरच्या संघाला एक तुम्ही धोक्याची घंटा दाखवली पाहिजे की आम्ही टॉस वरती विश्वास न ठेवता आमच्या मनगटावरती विश्वास ठेवत असतो. आणि तसाच खेळ तुम्ही दाखवण्याचा हाच खेळ आहे ज्याला म्हणतो आपण गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी, क्रिकेटचा खेळ. दुसरा चेंडू मार्गस्थ अक्षयकडून. हो 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 हो, अगदी सावधरितेने फक्त ढकललं. मिड ऑफ तिथे नाहीये, थोडंसं एक्स्ट्रा कव्हर कडे होते आणि मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ तिथे सज्ज असल्यामुळे कव्हर केलं गेलं आणि पहिली धाव आली इथे वालसीन संघाची. 1 गडी बाद 1 धाव. उमेशच्या बॅटमधून आकाशला अगदी आकाशातले तारेच दाखवले पहिल्या चेंडूवरती. क्लीन बॉल करून गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा शफल झाले, टर्न केला, स्लॉग स्वीपचा नजारा पेश केला. चेंडू जाते फॉरवर्ड स्वेलेकच्या दिशेने दान दान करत. 1 टू 4, 4 रन. धन्यवाद. आम्ही चौकाराने स्वागत करतोय आमचे इताड्याचे दीपकजी पाटील. आपलं हार्दिक स्वागत करतोय आम्ही. या वेलकम सन्मान्य दीपकजी पाटील. रोहितजी वेलेकर सुद्धा आपल्यामध्ये आहेत. इथे चौकारचं स्वागत सुद्धा केलं. जबरदस्त कमलेच्या बॅट मधून नजारा पेश झाला. यावेळेला सुद्धा स्लॉगचाच प्रयत्न होता परंतु चेंडूने जास्त उचळी घेतली. छान पद्धतीने चेंडूला अगदी अँगल प्राप्त करून घेतलं. अक्षय चांगला नावाजलेला फ्रंट लाईन गोलंदाज आहे. नेहमीच आपल्या संघासाठी चांगली बॉलिंग करत असतो. मागच्याच आठवड्यामध्ये गावदेवी नानकरच्या या स्पर्धेमध्ये सुद्धा अक्षयने चांगली कामगिरी केली होती बॉलिंग मधून. परंतु बॅटिंग लाईनअप मध्ये थोडंसं चुका झाल्या कारणाने तो संघ लवकरच त्या स्पर्धेमधून बाहेर पडला होता. इताडे संघाचे दोन्ही कोच सुद्धा आलेले आहेत परंतु त्यांना कोचला इथे एक संकोचपूर्ण चौकार पाहायला मिळतोय. सन्माननीय कोच गोट्या शेठ पाटील आणि राकेश शेठ पाटील हे दोन्ही संघाचे कोचिंग करतात. क्या बात आहे. पहिल्यांदा असा कोच पाहतो की 2-2 संघांना ते कोचिंग करतायत. अन्यथा एकाच कोचला इथे नाकीनऊ येत असतं. परंतु बघा हे झेलतात दोघे पण या दोन्ही संघांना. इताडे गावाला झेलतायत संपूर्ण. फार मोठी इथे गोष्ट म्हणू शकतो. गोटासेठ पाटील खरंच कौतुक करावं तितकं कमी. राकेशजी पाटील आपलं सुद्धा. परंतु इथे बघा कौतुकास्पद बॉटिंग करतोय मिस्टर कमलेश
ज्यांनी लागोपाठचे 2 चौकारी इथे ठोकले. विसरून गेले प्रेक्षक की इथे एक विकेटचं पतन झालंय आणि विसरणं भाग पाडलंय फलंदाजाने आल्या आल्या. तो सुद्धा सांगतो की मला माहिती नाही की आमची विकेट पडली, मला माझा नॅचरल खेळ इथे सिद्ध करायचा आणि त्यांनी सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. धावसंख्या 9, एक गडी बाद. टीम आई काल भैरवी वालसीन टीमची. गोलंदाज अक्षय. हो 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 खोदून काढलाय समोर, अगदी लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग आणि वेगाने ते खेळाडू कक्षाच्या समोर एका टप्प्याने कलेक्शन केलं. फेकी करे पण सिंगल वरती फक्त समाधान मानलं. कॉल होता तिथे कमलेशचा की आपण 2 धावा कराव्या, पण तो नाही. उमेशने रोखलं. कमलेश खेळतो 9 वरती. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचलेली आहे. 10 वरती एक गडी बाद आणि पहिलं षटक सुद्धा समाप्त झाल्याचा इशारा मेक्या सरांचा. रमेशजी म्हात्रे आणि सचिन म्हात्रे तिसरे पंच आपले कल्याणचे उपस्थित आहेत आणि इथे आपले गोट्या पाटील, राकेश पाटील हे कोच सुद्धा उपस्थित आहेत. तर पहिल्या षटकानंतर दोन्ही पण संघांमध्ये न्यूट्रल संघर्ष पाहायला मिळतो आपल्याला. एक विकेट सुद्धा प्राप्त केली, ही चांगली बाब आहे इतर टीमसाठी आणि चांगल्या धावा सुद्धा प्राप्त केल्या, ही चांगली बाब आहे. चांगलं लक्षण आहे ते वालसीन संघासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा पूर्ण इथे झालेल्या आहेत. दुहेरी आकडा गाठलाय वालसीन टीमने. 15 मिनिटात 3 षटकं काही करून कंप्लीट करायचे. जास्त वेळ घेऊ नका, गॅप जास्त घेऊ नका 2 षटकांमध्ये आणि विकेट पडल्यानंतर जास्त वेळ एकत्र येऊ नका, कारण वेळ फार महत्वाची आहे. आपल्या आजच्या दिवसामध्ये आपण अर्धा तास लेट आहोत, ते आपल्याला कव्हर करायचं आहे. ती वेळ कव्हर करायची. इथे चेंडू अगदी स्वेर पडतोय. सचिन मात्र आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट डिलिव्हरी. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू. विकेट किपर आहेत तिथे आपण पाहतोय दैवत वेलेकर, बाहुबली क्रिकेटर. जबरदस्त फॉर्म मध्ये, चांगले पंचगिरी सुद्धा करतात ते आणि गोलंदाजी मार्क होती जितू आहे. जितूला थोडीशी लाईन शोधावी लागेल, अचूक टप्पा नियंत्रित करावा लागेल, कारण वालसीन सुद्धा तगडा संघ आहे. मुंबई नाशिक हायवेच्या लगत असलेलं गाव वालसीन आणि कल्याण बाबगाव रस्त्याच्या लगत असलेलं इताडे गाव. त्यांचा हा सामना इथे सावच्या मैदानात सुरू आहे. संजय स्मृती चषकाच्या निमित्ताने फक्त बॅटचा फेस ओपन केला, चेहरा उघडला आणि तिथे थोडासा कव्हर पॉइंट दूरवरती होता. चेंडू काहीसा हवेमध्ये असल्याने इथे झेल कॅरी होऊ शकला नाहीये. फक्त समजदारीने फक्त चेंडूला ढकललं होतं. स्ट्राईक रोटेट केली आणि धावसंख्या 12 एक गडी बाद. जितू राऊंड विकेट जाते. चेंडूला खाली ठेवलं. शॉर्ट ऑफ गुड लेन. टप्पा पडला, थोडासा चेंडू स्विंग झाला, टर्न झाला आणि खाली सुद्धा राहिला. बॅट वरून फिरवली गेली. अगदी सरप्राईज झाले बॅट्समन, पाहतच राहिले, कारण टप्पा अचूक टाकला होता. चांगला चेंडू काढला डॉट डॉट जितू ह्या गोलंदाजाने. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला हाफ व्हॉली मिळालं. बॅटच्या एजला लागून चेंडू जातो विकेट किपरच्या मागे डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. फटक्यामध्ये अगदी आत्मविश्वास नव्हता. लेग स्लिप असू शकली असती, परंतु आधीच मी व्यक्त केलं की ते लिमिटेशन्स आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग पंच आणि पॉइंटच्या मागे स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल डिक्लेअर केली जाते आणि सिंगलने धावसंख्या 13 कमलेश खेळतोय इथे, चाचपडतोय. हा चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस होता, अगदी कमरेजवळ आदळला. पंचांचा बरोबर तिथे लेग बायचा इशारा सचिन म्हात्रे सरांचा. पंचगिरी सुद्धा काळजीपूर्वक करतायत. प्रत्येक निर्णय चांगल्या ऍक्शनद्वारे, चांगल्या रिॲक्शनद्वारे आम्हाला दाखवत असताना मेक्या सर, सचिन म्हात्रे सर. आणि धावसंख्या इथे 14 14 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का पहिला चेंडू ती लागला, त्यानंतर चांगली भागीदारी रचतायत इथे आणि भागीदारी फार महत्वाची आहे. सुखाचा संसार करणं फार महत्वाचं असतं, मग ते नवरा बायको असो किंवा एखाद्या एंटरप्रेन्युअरचे पार्टनर असो किंवा घरातील 2 बंधू असो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला भागीदाऱ्या पाहायला मिळतात आणि क्रिकेटमधली भागीदारी सुद्धा जेव्हा चांगली होते ती लक्षात राहण्याजोगी असते. इथे डॉट चेंडू काढला गोलंदाज जितूने. चेंज ऑफ पेस करतो मध्ये मध्ये आणि डॉट चेंडू निघतोय. हा फास्टर वन अगदी वेग दिला चेंडूला आणि पंचांनी सिग्नल दिलाय षटक संपल्याचा. 2 षटकाची समाप्ती. चांगलं कमबॅक केलं, फक्त 4 धावा खर्च केल्या. क्या बात आहे, बहुत बढिया बॉलिंग.
जितूकडून झाली आहे या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 2 षटक 1 गडी बाद. 14 वरती 10 वाजून 4 मिनिटं झाली म्हणजे 9 मिनिटात 2 षटकं कंप्लीट झाली. धन्यवाद. येस दिजे कल्पेश. खेळला उमेश. कमलेश माफ करा. कमलेश चांगला खेळला. 2 लागोपाठचे चौकार आलेले. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती. चेंडू बहुतेक हाताला लागून लॉंग ऑफ कडे जात असताना त्या दरम्यान धाव सुद्धा वेगाने घेतलेली आहे कमलेशने. उमेश इथे चाच पडलाय काहीसा. पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देऊ इच्छितो. रोशन स्पोर्ट्स मुठवल विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा ऋतिक गोडेचा संघ. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचंय. आला असाल तर लगेचच आमच्या आयोजकांशी संपर्क साधा आणि टॉस साठी आपण लगेच पाचारण व्हायचंय. इथे धावसंख्या 15 वर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. हर्षदचा हा इनसाइड आउटचा प्रयत्न होता. बॅटच्या कडेला लागतोय आणि विकेट किपर चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. दुसरा धक्का लागत असताना झेल बाद. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मध्ये क्रिकेटचे धडे गिरवून या क्रिकेटच्या पटलावरती चांगला जोखीम भरी बॉलिंग करून तो अनेकांना गारद करतो आणि त्याने ती किमिया सुद्धा इथे दाखवलेली आपल्याला विकेट प्राप्त केली. झेल देण्यास भाग पाडलं. चेंडू चांगला स्विंगिंग होता आणि त्या चेंडूला नीटसं खेळता आलं नाहीये. फलंदाज उमेश पण परतला. आशिष आला नवीन आणि धावसंख्या स्थिर 15 वर. यावेळेला थोडासा उचली घेणारा चेंडूला अगदी हा पण पूल केलाय पण तिथे डीप मध्ये अक्षय सज्ज आहे. चांगली फिल्डिंग चांगली फेकी. एकच धाव मिळाली आहे. जशी फिल्डिंग सजवली आहे जितू त्या ठिकाणी होता. जशी फिल्डिंग सजवली त्यानुसार बॉलिंग करतोय हा इमर्जिंग स्टार मिस्टर हर्षद फ्रॉम इताडे. कोचिंग तशी आहे त्यांची. कोच त्यांचे तसे लाभले त्याच्यामुळे इमर्जिंग स्टार इथे घडतायत. इथे सुद्धा खेचण्याचा प्रयत्न होता. वेगाने दैवत वेलेकर तिथे लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. एकाच ऍक्शन मध्ये अगदी रॉकेट फेकी करत असताना सिंगलने धावसंख्या उडी मारत असताना 17 वरती 2 गडी बाद. टीम आई काल भैरवी वॉलसीन पुढच्या सामन्यासाठी या रोशन स्पोर्ट मुठवलचा कॅप्टन आणि ऋतिक गोडेचा देवरुंगपाडा कॅप्टन आपण या वेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट. बॅट थोडीशी फिरली गेली आहे. तिथे कव्हर पॉइंटला डीप कव्हर पॉइंट दिलाय. तो वेगाने येईपर्यंत तितक्याच वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या आणि पाहता पाहता धावसंख्या आता 2 उडी मारत असताना 19 वरती टीम वॉलसीन संघाची. 2 गडी बाद. प्रेक्षकांची संख्या वाढू लागली आहे. आज काहींना सुट्टी पण असू शकते. शेवटचा शनिवार आहे या महिन्यातील शेवटचा. उद्या महिना अखेर आहे परंतु इथे चेंडू कुठे अखेरीच नाही तर अगदी कव्हर पॉइंटला अगदी पॉइंट रिझन मध्ये पकडला जातोय. छान इथे झेल देण्यास भाग पडतोय म्हणून तर इमर्जिंग स्टार आहे. एकदा टाळ्या असू द्या हर्षदसाठी. जबरदस्त बॉलिंग अक्षयची. विकेट बाद.
नंतर अडखळली आणि बघितलं आपण की एका पाठोपाठ एक विकेटचं पतन होत गेलं. आणि मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये फिल्डिंग करणारा संघ ज्यांनी जो टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला तो चांगला सिद्ध करतायत, साबित करतायत. शेवटचं षटक दैवत वेलेकर हाताळतोय. यावेळेला चेंडू फुलं लेन टाकण्याचा प्रयत्न होता, थोडासा हाफ वॉली मिळाला आणि चेंडूला टर्न केलं. स्क्वेअर लेग पंचाच्या उजव्या बाजूने जात असताना डीप स्क्वेअर लेगला तिथे वेगाने फील्डर जितू येतोय आणि दोन्ही बॅट्समन एकाच दिशेने. अजून एक चान्स मिळतोय तिथे रनआउटला. ओहो, अंडरआर्म फेकी चांगली झाली आहे. एकच धाव कंप्लीट आणि फलंदाज रनआउट बाद. काहीसा क्लायमॅक्स पाहायला मिळाला आपल्याला. कमलेश बाद तिथे थोडासा थरार. ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं. मैदानाच्या ट्रॅकवरती चांगली फिल्डिंग आणि खेळपट्टीच्या ट्रॅकवरती थोडीशी चुकीची तिथे रनिंग पाहायला मिळाली. एकमेकांना कॉल न देता, कॉल फार महत्वाचं आहे. हल्लीच्या जगामध्ये कॉल आला नाही तर रागावतो आपण एकमेकावरती. जसे योगी आमच्यावरती नेहमी रागावतात, कॉल उचलला नाही तरी सुद्धा रागावतात, मेसेज नाही पाहिलं तर रागावतात. कारण हे कॉलचा जमाना आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल्स नव्हते तेव्हा एकमेकांना भेटून निरोप द्यायचो. आता आपल्या एका सेकंडमध्ये आपण कॉल आणि मेसेज देतो. त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्याला वाचता आलं पाहिजे, त्याचा रिप्लाय दिला पाहिजे. इथे कॉल नाही तर रिप्लायचा प्रश्नच येत नाहीये. धावसंख्या 20 वर, 20 ऑन द बोर्ड, 4 गडी बाद. खूप लो स्कोरिंग मॅच आहे पहिली आज. प्रेक्षकांना इथे मागच्या 2 दिवसात सुद्धा पहिली मॅच लो स्कोरिंगच झाली. म्हणजे ह्या मैदानावरती तोच इतिहास पुन्हा पुन्हा घडतोय, तीच पुनरावृत्ती होते. म्हणून पहिली ओव्हर नेहमी सांभाळून खेळा, येणाऱ्या संघांसाठी सांगतोय, जेणेकरून हाय स्कोरिंग मॅच होईल. त्यावेळेला अगदी वेगाने टाकलेला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंच आम्हाला सांगतात की हा वाईड आहे, खूपच बाहेर निघाला, गाईडलाईनच्या सुद्धा बाहेर. वेलकम आमने भावेश मुठवाल, सॉरी. 21 धावसंख्या आणि इथे 4 गडी बाद. रोशन मुठवाल आलेला आहे, ऋतिक गोडेचा देवरुंग. आपण सज्ज राहा. इथे बॅटचा फेस ओपन केला पण तो शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने मिड ऑफ कडे जातोय, चांगलं जज करून झेल टिपतोय आणि फलंदाज अजून एक इथे झेल बाद होत असताना लागतोय 5वा धक्का वालसेन टीमला. सोनाली भोईरचा गोड आवाज आणि इथे बघा बॅट मधून गोड आवाज, स्वीट आवाज आला, परंतु तिथे फटक्यामध्ये ताकद नव्हती. बॅटचा फेस छान ओपन केलेला, इनसाइड आउटचा प्रयत्न होता परंतु एलिव्हेशन प्राप्त नाही झालं आणि चेंडूला 30 सर्कलच्या बाहेर धाडता आलं नाहीये. झेल देण्यास बऱ्याच गोलंदाजांनी इथे भाग पाडलं. याचं कारण की बॅट्समनचं कॉन्फिडन्स लेवल फारसा इथे आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. वेगावरती स्वार होतं. यावेळेला फुललेंचा चेंडू वापरला, अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न होता, इथपर्यंत आवाज आला जेव्हा रिलीज करत होता दैवत वेलेकर. ताकदीचा वापर केला होता, परंतु ताकदीचा वापर करत असताना आपलं चेंडूची दिशा, टप्पा हे सुद्धा महत्वाचं असतं आणि ते दाखवून दिलं दैवत वेलेकर आणि इतर सर्व गोलंदाजाने. धावसंख्या इथे 22 वर, 2-2 ऑन द बोर्ड, 5 गडी बाद. छोटा प्लेंथ होता परंतु खूपच लवकर बॅट फिरवली गेली. चेंज ऑफ पेस थोडंसं असल्या कारणाने इथे बीट केलं फलंदाजाला, अगदी चकित केलं होतं. पाहिलं आपण की जी अपेक्षा होती ज्या वेगाने येईल माझ्या छातीजवळ आणि मी पूल करेन, भिरकावून देईन, त्यानुसार चेंडू गेला नाहीये. हीच खासियत असते. जसं आपण उल्लेख केला की तुमचे व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात. नुसता वेगावरती सॉर होणं हे चुकीचं आहे. असं असतं तर सोयब अख्तर नावाचा अगदी रावलपिंडी एक्सप्रेस फार पुढे गेला असता, पण त्याला अनेकांनी चोपलं. स्पेशली वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर साहेबांनी तर जबरदस्त त्यांना आकाशात तारे दाखवले, झोप उडवली. इथे फुलटॉस होता, उडवला होता ऑन साईडला, मात्र इथे कलेक्शन करू शकले नाही गोलंदाज. रनआउटची संधी चालून आली होती. त्या दरम्यान 2 धावा इथे मिळाल्या टीम आई काल भैरवी वालसीनच्या टीमला आणि धावसंख्या झाली आहे 24. सचिन तेंडुलकर साहेबांचाच वाढदिवस, 24 एप्रिल 1973. 24 वर्ष खेळले, 34,957 धावा, शतकांचं महाशतक
खूप काही रेकॉर्ड्स. $170 मिलियन मालक. हिशोब करा. हो, आपटी दिली इथे आणि चेंडूला सुद्धा राहुल द्रविड खाली ठेवलं होतं, हवेत नाही खेळले. आता मात्र अजून एक रनआउट मिळतोय असं पाहायला मिळतंय. एकच धाव कंप्लीट झाली या शेवटच्या इनिंगच्या चेंडूवरती. मित्रांनो, धावसंख्या उभी केली आहे काल भैरवी वालसिन टीमने. 5 गडी बाद 25, 26चं टार्गेट जिंकण्यासाठी ठेवलंय. जानू स्पोर्ट्स इथाडे ए टीमच्या समोर. पुढच्या टॉससाठी या रोशन स्पोर्ट मुठवलचा कॅप्टन आणि जय अंबिका स्पोर्ट्स ऋतिक गोडे देवरुंगपाडा आपण सुद्धा या टॉस बॉक्समध्ये. संजय स्मृती चषक 20-25 प्रेक्षक आपण पाहताय. स्पर्धेचा तिसरा दिवस, उद्या ग्रँड फायनल असेल आणि पहिल्या सामन्यातील पहिली इनिंग समाप्त झाली. आपण काही मिनिटाचा टॉस करू नवीन सामन्याचा आणि त्या दरम्यान सेकंड इनिंग सुद्धा सुरू होईल. आणि सेकंड इनिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा कमेंट्री बॉक्स मध्ये असतील आमचे परम मित्र, यांनी मला ह्या भिवंडी परिसरामध्ये नावारूपाला आणलं असे माझे सर्वात बेस्ट सहकारी समालोचक माझ्या आयुष्यातील. आणि ह्या हंगामाची सुरुवात सुद्धा माझी त्यांच्यासोबतच सुरू झाली. हे सुद्धा माझं भाग्य. जेव्हा मी मागच्या आठवड्यामध्ये नानकरची टुर्नामेंट कव्हर केली तर आपल्यामध्ये असतील पीटीसी व्हाईस आणि आमने लोणार क्रिकेट असोसिएशन व्हाईस योगेश पाटील सर. मी जातो टॉक्स बॉक्स मध्ये आणि कॉमेडी बॉक्स मध्ये असतील योगेश पाटील सर. धन्यवाद. चेक चेक हॅलो हॅलो चेक चेक. चला आपण टॉस करतोय. संकेत पाटीलच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या बुद्धी चषक 20-25 तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना मित्रांनो. एका बाजूला रोशन स्पोर्ट मुठवाल, दुसऱ्या बाजूला ऋतिक गोडेचा देवरुंगपाडा जय अंबिका. संकेत पाटील टॉस करतायत. टेल कॉल देवरुंगपाड्याचा आणि टेल आलाय. दोन्ही पण टेल आला. धन्यवाद. आपण बसा. जिंकलाय ते मला रक्षण स्पेशली संजय स्मृती चषकासाठी की हंगाम गाजवायचा आहे. गाजवायचं तर आहेच. तुमचे कोच कोण आहेत? कोच आमचे मनोज गोडे. क्या बात आहे. आणि ऋतिक गोडेचा तुम्हाला कशा प्रकारचा सपोर्ट असतो? ते तर ऑलराऊंडर आहे. या परिसरातील क्रिकेट तुम्हाला इतर परिसरांपेक्षा कसा वाटतो? म्हणजे ठाणा मुंबई असेल किंवा शहापूर मुरबाड असेल किंवा आपण ह्या परिसरात गेलो अंजूर मानकुली परिसरात, हा आपला सेंटर जो पॉइंट आहे बाबगाव परिसर आमने लोणार परिसर, हा क्रिकेटमध्ये इतरांपेक्षा काय फरक तुम्हाला जाणवतो? इतरांपेक्षा चांगलंच आहे कारण आम्ही तर बाहेर खेळायला जात नाही, त्याच्यामुळे हा उत्कृष्टच वाटतो आम्हाला. क्या बात आहे. म्हणजे जे आहे ते आहे, आम्ही बाहेर जातच नाही खेळायला. फिल्डिंगचा निर्णय आपला. बॅटिंगसाठी उतरायचं आपल्याला. किती धावा इथे वाटतात तुम्हाला योग्य? मागचे 3 दिवसाचे खेळ तुम्ही बघितलेत? 40-45. तुमचं पण ते टार्गेट आहे. तुमच्यामध्ये कोणता खेळाडू असा की जो जबरदस्त फॉर्म मध्ये आहे? फॉर्म मध्ये नाहीच आहे कोणी. रोशन स्पोर्ट मुठवल संघ चांगलं मोठं नाव आहे. आपण रोशन स्मृती चषक सुद्धा ठेवत असतो. ही स्पर्धा कशी वाटते? दरवर्षीप्रमाणे आपण संजय स्मृतीला अगदी इथे श्रद्धांजली वाहत असतो. ही स्पर्धा खूप छान आहे. तुम्ही कोणाला फॉलो करताय तुमच्या ह्या टेनिस क्रिकेटच्या कॅरियर मध्ये? केतन मात्रे. क्या बात आहे. चला, तो थोडक्यात बोलतो, शॉर्ट आणि स्वीट बोलतो. टॉस जिंकलाय ऋतिक गोडेच्या देवरुंग अंबिकापाडा ह्या कॅप्टनने आणि निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय रोशन स्पोर्ट मुठवलला पुढच्या सामन्यासाठी. पण तो चालू सामन्यामध्ये धावांचा पाठलाग कसा केला जाईल, काय उतार चढाव असतील आपल्याला ऐकवतील योगेश पाटील सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो चेक. गुड मॉर्निंग, शुभप्रभात. गणपती बाप्पांना वंदन करून आजच्या दिवसाच्या खेळाला या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिल्याच सामना आपण पाहतोय या आणि मागील 2 दिवसांचा आपण खेळ जरी पाहिला तरी सुद्धा मात्र दोन्ही दिवसांचा पहिला सामना एक्झॅक्टली लो स्कोर आपल्याला आणि आज सुद्धा तेच घडताना आपण पाहतोय. लो स्कोरिंग सामना आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कुठली धावसंख्या सेफ्टी नाहीये. 25 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी पाहू शकाल. या ठिकाणी लक्ष्मण शेठ पाटील जे प्रसिद्ध उद्योजक आहेत सावध गावातील, त्यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. 26 धावांचा लक्ष्य समोर ठेवलाय. जानूस इताळी संघाच्या समोर अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. सुरुवात चांगली झाली होती आई काल भैरवी वालचिन संघाची, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 10 धावा जोडल्या परंतु त्याच्यानंतर जबरदस्त वापसी आपल्याला जितूची पाहायला मिळाली. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्यानंतर आपण हर्षद वेलेकरला पाहिलं
त्याने 5 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केल्या आणि स्लॉग ओव्हरमध्ये दैवत वेलेकरने सुद्धा मात्र अतिशय चांगली कामगिरी केली. 6 धावा खर्च करत 1 विकेट्स त्याच्या नावावरती राहिला. षटकाला सुरुवात करतो गोलंदाज प्रशांत आलाय. 24 चेंडू अर्थात 4 षटकं आणि त्या 4 षटकांमध्ये 26 धावांचं संरक्षण इथे केलं जाणार का? साहिल तिस्कर आणि विशाल पडडोळे अशी सलामीची जोडी सध्या आपण पाहतोय. हो, बॅकफुट पंच अतिशय सुंदर कलात्मक फटका इथे मात्र पाहायला आपल्याला आणि चेंडू सरळ चाललाय कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धाबांसाठी शुभ सुरुवात टीम जानुस्पर इताडी संघासाठी. तसा समाचार हीच तर ओळख राहिली या फलंदाजाची मागील 2-3 वर्षापासून. ओ, हलक्या हाताने फक्त या ठिकाणी शरीरात दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर पाक किती वेगानं मात्र त्या ठिकाणी धाव कंप्लीट केली. हो, दुरीचा प्रयत्न होतोय. हलगर्जीपणा खराब क्रिकेट मित्र म्हणेन. जरूर तुम्ही लक्ष मोठा उभारा नाही, परंतु जर तुम्ही चांगली फाईट बॅक दिली तरी ते सुद्धा मात्र तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. परंतु असं वाटतं की कुठेतरी बॉडी लँग्वेज निगेटिव्ह पाहतोय आपण. काही काल भैरवी वालसी संघाच्या खेळाडूंची. तुम्हाला नेहमीच अलर्ट राहणं फार गरजेचं असं क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण कुठल्या क्षणाला काय घडेल याची आपण प्रचिती देऊ शकत नाहीये. आणि त्याच अनुषंगाने मात्र एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये दोघांनी केलं. चांगला क्रिकेट दोघांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. पावलांचा वापर फटका अभेद केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या ओव्हरमध्ये लागला या ठिकाणी जानुस्पुरी ताडे ए संघाला साहिलच्या रूपाने पहिला धक्का. मागील काही स्पर्धांचा आपण जर विचार केला तर साहिलच्या सुट्टीला आपण नवनाथ भुईरला पाहिलं, परंतु आज थोडंसं सलामीवीर मध्ये जे चेंजेस पाहतोय. विशालला मात्र त्या ठिकाणी संधी दिली गेली आणि नवनाथ आता मात्र 1 डाऊन पोझिशनला आलाय. म्हणजे त्याच्या क्रमांकामध्ये सुद्धा पाहतो की आपण या ठिकाणी बदल केलाय. त्यांचे कोच असतील, त्यांचे संगणक असतील, आणि तसं जर पाहिलं तर बदल होणं कालाची गरज. 6-1 सध्या आपण पाहतोय परिस्थिती. कमलेश लक्ष सुद्धा टायमर ऑन आहे. दरम्यान पाहू शकाल ज्यांच्या वतीनं आम्हाला स्पर्धेमध्ये चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे आमचे पुरस्कर्ते आहेत राजू शेठ पाटील यांचं शुभागमन होतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटॉस आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडूला मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह केला जातोय. परंतु पाहू शकाल एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण होऊ शकल्या असत्या, परंतु थोडीशी मात्र त्या ठिकाणी सुस्ती बरी बॅटिंग. आणि त्याच अनुषंगाने पाहतोय की एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. थोडीशी त्यांचे कोच नाराज आहेत, त्यांचे पाठीराखे नाराज आहेत. कारण पहा, कुठल्याही संघाला आपण हलक्यात घेऊ शकत नाही, कारण क्रिकेटची स्पर्धा जर आपण पाहिली तर नॉकआउट स्पर्धा आहे. प्रत्येक सामना तुम्हाला मात्र विजय प्राप्त करत असेल तर मात्र या ठिकाणी चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. परंतु या ठिकाणी पॉसिबल पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मिस्टेक. सर्वच फटके आज आपण पाहतो की ऑफ साईडलाच मात्र सर्वांनी खेळले गेले. ऑन साईडला एकही फलंदाजाने मात्र आज खेळण्याचा प्रयत्न केला नाही. एक्झॅक्टली गोलंदाज सुद्धा मात्र त्याच लेंथवरती चेंडूच्या हाताळणी करतोय आणि त्या अनुषंगानं चेंडूच्या मिरिटवरती सध्या पाहतो की फलंदाज फटके मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट करतायत. आणि त्या मात्र पाहू शकायला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता मात्र मिडॉनला आला आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र पाहू शकाल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु पाहू शकाल चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. लेगबायच्या स्वरूपात सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 लक्ष आहे 26 धावांचा. आणि मित्रांनो, आमने लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत जे संघ खेळत आहेत त्या सर्व संघाच्या संघनायकांच्या माहितीसाठी आज महत्वाची सूचना मी तुमच्याबरोबर पोहोचवतोय. आज सायंकाळी ठीक याच ठिकाणी 6:30 वाजता मीटिंग ठेवण्यात आलेली आहे. तर मी प्रत्येक संघनायकाला विनंती करतोय, संघनायक किंवा उपसंघनायक किंवा आपला संघातील एखादा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता याच ठिकाणी. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आशिष, आणि त्याला आता मात्र चांगली कोशिश करावी लागेल. धावांचा या ठिकाणी तुम्हाला संरक्षण करायचं आहे 26, म्हणजे अजूनही 17 धाब्यांची गरज. 18 चेंडूचा खेळ येणं बाकी. राऊंड विकेटने मारा करतोय, चांगला स्ट्रोक अगदी गॅप मधून चाललाय. स्टॅकवरला क्षेत्ररक्षक जरूर आहे त्या ठिकाणी. संत गतीने एक धाव कंप्लीट होताना आपण पाहतोय. कारण समीकरण जर पाहिलं तर सोपं आहे. प्रत्येक चेंडूवरती जर सिंगल जरी इथून धाव आली तरी सुद्धा मात्र ते आव्हानापर्यंत पोहोचू शकतात. आणि त्या अनुषंगाने मात्र ती रणनीतीनं फलंदाज नवनाथ भुईर आणि विशाल पटोळे सध्या खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. पावलांचा वापर केलाय. ऑन दी अप शॉट मिडविकेटला मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी चांगला फील्ड पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं जबरदस्त या ठिकाणी टेलिकास्ट आपण पाहतोय. SK एंटरटेनमेंट चांगला कव्हरेज देतात या स्पर्धेला. आणि मात्र SK ही वाहिनी मागील 2-3 वर्षापासून पाहतोय की या विभागामध्येच नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चित झालेली आहे. बॅकफुट पंच जबरदस्त फटका या ठिकाणी. हो 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 हो, काय त्या ठिकाणी प्रयत्न राहिली झेल पकडण्यासाठी. झेल जरूर धडीला दान झालाय, परंतु 100% कमेंटमेंट्स इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. असा दर्जा फिल्डिंग मध्ये होणं गरजेचं आहे. आणि पहा सर्व खेळाडू त्याचा मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहन वाढवतात. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू मात्र एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, परंतु त्या ठिकाणी पहा जानकी बाजी लागवत असताना, कारण त्याला माहिती आहे की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. लो पुन्हा चेंडू पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी. अगदी बॉलर फास्ट ड्राईव्ह 1 बाउन्स आय थिंक चेंडूला मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केलाय. चांगला क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या वतीने आपण पाहतोय. चांगला स्टॉप त्याच्याकडून मात्र पाहायला आपल्याला. आणि यानंतर जो पुढील सामना असेल जे अंबिका दुरुंपडा अर्थात ऋतिक घोडे मनोज घोडे यांचा संघ तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहाल. त्यांच्या विरुद्ध संघ असेल रोशन स्पोर्ट मुठवल. ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय, दुरीचा प्रयत्न होतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र विशालनं त्या ठिकाणी रिटर्न पाठवलंय. कारण इथे मात्र विकेट्स जर आपण गमावली तर आय थिंक कदाचित गोलंदाज मात्र आपल्यावरती प्रेशर टाकू शकतील आणि त्या अनुषंगाने मात्र कुठलीही धोका त्या ठिकाणी मात्र पत्करत नाहीये. कारण विशाल एक अनुभवी खेळाडू आहे. अनेक वर्षापासून त्यांनी संघाचे संघनायक पद भूषवलं आणि अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. प्रॉपर कनेक्शन नाही, चेंडू त्याला अगदी जमिनीच्या लगत. एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होतोय. आणि पाहू शकाल 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15 धाबा. विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही 11 धाबींची गरज. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी. आमचे 7 स्टार पैकी एक स्टार ज्यांची आम्हाला प्रत्येक दिवशी या स्पर्धेमध्ये हजेरी पाहायला मिळाली, वेलकम अजित शेट पाटील. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी. 12 चेंडूमध्ये पाहिलं तर अजूनही 11 धावांची आवश्यकता. म्हणजे चेंडूची संख्या आपण जास्त पाहतो आणि धावांची संख्या कमी पाहतोय. कारण पहिल्या इनिंग मध्ये जानुस्परी तडे संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त टिचून मारा केला. सर्वच गोलंदाज इकॉनॉमिकल ठरले, विकेट टेकर ठरले आणि त्याचाच दबाव होता मात्र आपल्याला आई काल भैरवी वालशी संघावरती पाहायला मिळतोय. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भूषण. उगवता तारा आहे, इमर्जिंग प्लेअर आहे, युवा आहे, टॅलेंटेड आहे, परंतु या ठिकाणी त्याला चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. पावलांचा वापर फटक्यात जबरदस्त एक्झिक्यूट केलाय, ते गॅप मध्ये चाललाय, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कमलेश वेगाने चेंडूवरती जे पावलाय दुरीचा प्रयत्न केला जातो आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात नवनाथ भुईर या ठिकाणी बादून माघारी परततोय. दुसरा धक्का लागलाय टीम जानुस्परी ताडी संघाला.
विकेट गेला 4 धावांसाठी. चौकारीलाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. लगभग विशालची विकेट धोक्यात होती त्या ठिकाणी, परंतु झेल ड्रॉप झाला, त्याला जीवनदान मिळाला. आणि आता मात्र पुन्हा बॅटची खेळा दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी विकेट किपर सूर्याजीने कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. जबरदस्त झेल आणि समाप्त झाला विशालचा खेळ. तीन गडी बाद 20 धावा फलकावरती. अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज आणि त्याचमुळे पाहतो की एक छोटीशी मिटिंग आता मात्र आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कमलेश असेल, उमेश असेल, आकाश, तिघांनी मात्र गोलंदाजाला चांगले कानमंत्र त्या ठिकाणी दिलेले आहेत. न्यू बॅटर साईनाथ पाटील आलाय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. अशा जर विकेट्स प्राप्त केल्या तर मात्र आय थिंक इतर संघ दडपणामध्ये येऊ शकतो. परंतु या ठिकाणी पाहू शकाल बॅटची लिडिंग एज आणि या चेंडू चाला डिक्लेअर झोन मध्ये. धाव आपल्याला फक्त एक. बॅटकड डिक्लेअर झोन मध्ये गेला तर तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता. अदरवाईज कुठलाही बाईज लेग बाईज वरती तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकणार नाहीये. 21 धावा. अजूनही 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी टीम जाणूसपूर इताडी संघाला. लो स्कोरिंग सामना साधे आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिला आणि या स्पर्धेचा पाहतोय की हा तिसरा दिवस आहे. 4 दिवसांची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. कडक शॉट, उंची जास्त मिळाली आणि अंतर सुद्धा प्राप्त केलाय. विनिंग शॉट दैवतच्या बॅटमधून निघालाय षटकार आणि हा सामना जिंकलाय जगनशेठ पाटील यांचा संघ अर्थात जाणूसपूर इताडी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन इताडे आणि हार्ड लक टीम. आई काल भैरवी वालशील आणि या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण लखन पाटीलशी त्वरित संपर्क साधा, कारण त्यांनी तुमची नाश्त्याची सोय केलेली आहे. आणि देऊया आपण लगेचच या ठिकाणी सर चेक करायचं आहे का डिक्लेअर आहे की षटकार आहे. येस येस